नमस्कार मंडळी, आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपण म्हणतोय पारंपरिक पद्धतीचे धिरडे गुळवणी. त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं लागतंय मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी हे बघा 2 अशा वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गुळ घेतलेला आहे. गुळवण्यासाठी आपण किती धिरडे त्या हिशोबाने आपण गुळ घ्यायचा आहे आणि त्याचं गुळवणी करायचं आहे. आणि एक पातेली घेतले आहे आणि पाणी घेतलेलं आहे. हे बघा आता आपण त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया पातेल्यात. आणि आपल्याला ज्या हिशोबाने पाणी लागेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून घ्यायचं. आणि हे बघा आता आपण जे पीठ आहे ते लावून घेतलेलं आहे. सारखं पीठ हलवून घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारे गठोळे होऊ द्यायचे नाही त्याच्या. आणि कमीत कमी 3 ते 4 तास हे पीठ चांगलं भिजून द्यायचं आहे. त्यानंतर आपण याचे धिरडे करू पारंपरिक पद्धतीने जुन्या. हे बघा हे असं पीठ ठेवा, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या गव्हाच्या पिठाचे गठोळे होऊ द्यायचे नाही. आणि यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ घ्यायचं. याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतलेलं आहे. हे बघा पिठाच्या कुठल्याही प्रकारे गठोळे होऊ द्यायचे नाही. पीठ सारखं हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळाने पात राहायचं. थोडं थोडं 2-3 तास पीठ आता भिजवून देऊया. आपण धिरडे बनवून घेऊ. नंतर गुळ कुटून त्याचं गुळवणी बनवून घेऊया. हे बघा आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे. तव्यावर तेल टाकून घ्यायचं. आपण असा करायचं, कांदा कापून घेतो, कांद्याने तेल फिरवून घ्यायचं सगळं. असं पारंपरिक पद्धतीने करायचं. जुन्या प्रमाण टाकायचं. तेव्हा कांद्याने असं फिरवून घ्यायचं तेल सगळं. त्याच्यावर आता झाकण ठेवून घेऊया. तेव्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवलं होतं ते आता काढून घेऊया. आणि चांगल्या प्रकारे सर्व बाजूने असं उसळतीने हलवून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजू. हे आता उलटून घ्यायचं. आता हे आपण धिरडे ते काढून घेऊया. आता तेव्हा थोडंसं तेल परत तव्याला लावून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व धिरडे आपण आता तयार करून घेऊया. कांदा घ्यायचा, कांद्याने परत फिरवायचं. असं कांदा पारंपरिक पद्धतीने जुन्या काळात अशी करायची धिरडे. हे बघा परत आता राहिलेलं बॅट. हे बघा आता हे ताट परत एकदा बाजूला करून घेऊ आपण. आपण त्याला पलटी मारून घेऊ परत आपण धिरड्याला. हे बघ गव्हाची धिरडे परत एकदा त्याला पलटी मारून घेऊ. हे बघ हे धिरडे आपलं झालेले आहे. हे बघ अशी पारंपरिक पद्धतीचे आपण जे धिरडे बनवले बघ 1, 2, 3, 4 धिरडे आपण बनवले.
आता आपण तवा उतरून घेऊ आणि त्याच्यावर गुळवणी बनवणे. हे बघ, चुल्यावर एक पातेलं ठेवून घेतलं आणि आपण त्यात पाणी टाकून घेऊया. आता पातेलं गरम झाले. त्यामध्ये आता आपण गुळ टाकून घेऊया, म्हणजे गुळवणी तयार करायचं आपल्या याचं. आणि 10 मिनिटात आपलं गुळवणी आता तयार होईल. हे बघा, आपलं गुळवणी उकळणं झालेलं आहे, उकळलेलं आहे. आता ते आपण खाली घेऊया. हे बघा, आता गुळवणी आपण ताटामध्ये टाकून घेऊया. यात कुठल्या प्रकारचं दूध टाकायचं नाही. हे बघा, यामध्ये गावठी तूप टाकून घेऊ आपण. आम्ही गावठी तुपाचा व्हिडिओ टाकलेला आहे. हे बघा कसं गावठी तूप एकदम पिवळं दूध ते. त्याच्यामध्ये एक छोटंसं दिरडं आपण टाकून घेऊया. ही आपली लुप्त होत चाललेली संस्कृती. एका वेळेस तुम्ही जुन्या काळात आषाढाच्या महिन्यात बनवायचे, आखाडाचा महिना म्हणतात त्याला. हे बघा, अतिशय स्वादिष्ट असं लागतं. बघा, हे गुळवणी तुम्ही आता टाकून पिऊ शकता. थोडंसं दिरडे घेतलेलं आहे मी, ते दिरडं तुम्हाला परत खाऊन दाखवतो. खाण्यात अतिशय भन्नाट असं लागतं. या दिरडे गुळवण्याची रेसिपी आवडली, आमची दिरडे गुळवण्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.